टोरेस कंपनीच्या दादर कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेकडून अजूनही तपास सुरू आहे। दरम्यान या प्रकरणात 3 जणांना अटक केल्याचं आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त संग्रामसिंह निशानदार यांनी म्हटलंय। टोरेस नावाच्या कंपनीनं गेल्या अनेक दशकातला सर्वात मोठा गंडा घातल्याचं समोर येत आहे। काही हजार मुंबईकरांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक आकडा आता समोर आलाय। त्यामुळे आर्थिक फसवणुकीचा आकडा काही हजार कोटींच्या घरात जाण्याची चिन्ह आहेत। पैसे गुंतवा आणि 6 दिवसात बक्कळ व्याज मिळवा या आमिषानं टोरेस कंपनीनं लोकांकडून पैसे घेत शेकडो लोकांच्या आयुष्यभराच्या कमाईची राख रांगोळी केली आहे। हे आहेत प्रदीप कुमार वैश्य। दादरमध्ये भाजीपाला विकतात, चांगला परतावा मिळेल या आशेनं प्रदीप यांनी आपले सारे नातलग आणि मित्रांकडून पैसे घेतले, घर गहाण ठेवलं, सगळी संपत्ती तारण ठेवून तब्बल 13 कोटी रुपयांची टोरेस कंपनीत गुंतवणूक केली। आता त्या कंपनीचे मालक सगळी माया जमवून परदेशात फरार झाले आणि प्रदीप कुमार त्यांच्यासह नातलगांकडची होती नव्हती तेवढी सगळी संपत्ती गमावून बसले आहेत। त्यामध्ये टोरेस नावाची फॉरेन कल्चर असणारी ही कंपनी एवढा मोठं आपलं साम्राज्य उभं करते, अनेक गुंतवणूकदार शोधते आणि त्यानंतर कोट्यावधी रुपये कमवते आणि अचानक एका रात्रीमध्ये ती फरार होते। या सगळ्यामुळे आता एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले, ते म्हणजे मधल्या काळात जेव्हा जेव्हा पोलिसांकडे तक्रारी झाल्या त्यावेळेला पोलिसांनी का कारवाई केली नाही आणि जर कारवाई केली असती तर हा घोटाळा थांबला असता का। आपल्यासोबत प्रदीप कुमार वैश्य आहेत, ते स्वतः भाजी विक्रेते आहेत। मात्र त्यांची घोटाळा झालेली रक्कम जर आपण पाहिली तर आपल्या सगळ्यांचे डोळे विस्फारतील, कारण 13 कोटीपेक्षा अधिकची रक्कम त्यांनी स्वतःची आणि मित्रपरिवाराची जमवून या कंपनीमध्ये गुंतवलेली होती। सबको रिटर्न आ रहा था, हफ्ते हफ्ते में सबको थोड़ा थोड़ा रिटर्न आ रहा था, पर हमने सोचा कि दे दे। फिर ये हो गया कि सबको भी आ रहा था, 1 हफ्ता 2 हफ्ता सबको आया, तो मुझे कॉन्फिडेंस हो गया और उनके ब्रांचेस भी ओपन हो रहे थे। फिर उसके बाद उनका वासी में ओपन हो गया ब्रांच, फिर उनके बाद अपडेट आया कि उनका दूसरा ब्रांच कांदीवली में भी ओपन होने वाला है। अभी तक मैंने कम से कम 156 का लोन लिया है, 156 लाख का, जो अनसिक्योर मल्टीप्लाई बैंकों से है, मतलब बहुत सारे बैंकों से, बहुत सारे फाइनेंस कंपनी से हैं। लगभग 13 करोड़ रुपए, ये छोटी अमाउंट तो नहीं है। तो आज वो लोग आपसे कुछ सवाल नहीं पूछ रहे कि इतनी बड़ी अमाउंट इन्वेस्ट करने के बाद अगर कंपनी गायब हो गई है, तो आपने जिन जिन लोगों का परिचय करवा दिया कंपनी से, वो लोग आपसे सवाल नहीं पूछ रहे? सर अभी सब पूछ रहे हैं। अभी आपके सामने एक बंदा आया था, वो देख रहे थे, वो पैसे के लिए मेरे पास बैठा था कि वो बोलता है हमको टोरेस से मतलब नहीं है, आप हमको पैसा दो। पोलिसांनी टोरेस कंपनीची मुंबई उपनगरातील बँक खाती सील केली आहेत, त्यातून 13 कोटी रुपये मिळालेत। मात्र ज्या वेगानं तक्रारी येत आहेत त्यावरून हजारो कोटी रुपयांचा चुना लावला गेल्याचा अंदाज आहे। टोरेस कंपनीची नेमकी स्कीम काय होती, हजारो मुंबईकर त्यांच्या जाळ्यात कसे सापडले ते पाहूया। पैसे गुंतवणूक करा आणि फक्त 6 दिवसात त्यावर 11% व्याज मिळवा असं आमिष टोरेस कंपनीनं दाखवलं। म्हणजे एखाद्या व्यक्तीनं समजा शनिवारी टोरेस कंपनीत 6 लाख रुपये गुंतवले तर त्याला पुढच्या शुक्रवारी फक्त व्याज म्हणून 66,000 रुपये दिले जायचे। लोकांचा विश्वास बसावा यासाठी सुरुवातीला काही काळ टोरेस कंपनीनं लोकांना व्याजाचा परतावाही दिला। अगदी 4,000 रुपये जरी गुंतवले तरी कंपनीनं काही काळ व्याजरूपी परतावा दिला, म्हणून इतर लोकांचा देखील पैसे गुंतवण्याकडे ओघ वाढला आणि अचानक काल परवा कंपनीचे मालक टाळं ठोकून पसार झाले। आपली कंपनी सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांची विक्री करतं असं टोरेसकडून सांगितलं जायचं। गुंतवणूकदारांना कंपनी एक हिरा देखील द्यायची, मात्र ते हिरे सुद्धा बनावट असल्याचं समोर आलंय। उदाहरणार्थ 1 लाख रुपये गुंतवणूक केली तर टोरेस कंपनी मोईसॅनाइट या स्टोनच्या पेंडंटवर 10,000 रुपयांची सूट द्यायची। टोरेस कंपनी गुंतवणूकदारांना त्यांच्याकडे असलेले खडे, हिरे आणि ज्वेलरी द्यायची। फैमिली से सारे मतलब मेरे रिश्तेदारों को, ससुराल वालों को और भी सब लोगों को जोड़ा, तकरीबन 6 लाख 7 लाख रुपए तो गया उसमें। बाकी नीचे जो दोस्तों को इसको उसको लगाया, सब मिला के 12 लाख रुपए का टारगेट गया पैसा। डर एक्चुअली था, फिर बाद में 6,000 से ही स्टार्ट की। उसके बाद में जब ऐसे लगा कि हाँ भाई जेन्युइन लग रहा है, लोग हर दिन बढ़ते जा रहे हैं, तो मैंने फिर उसमें और थोड़े ऐड करने लगे पैसे। गाडी पण दिलेली आहे, LED पण दिली, सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, सगळे जितकी पण लोक यायची ना सेमिनार मध्ये, 10 वेळी या तुम्ही सेमिनार, 10 वेळी तुम्हाला चांदीची अंगठी भेटणार, म्हणून लोक जास्त जास्त यायची इकडे अंगठ्यासाठी।
अंगठ्यासाठी यायची, त्यांना सेमिनार पटायचं, ते बिचारे लोक काहीतरी सोनं हे करायची आणि पैसे लावून टाकायचे, आम्हाला बोनस तरी येईल म्हणून आठवड्याचा. असा प्रयत्नाने लोक जुडले गेली आणि मोठी होत गेली आणि त्यांना वाटलं का आता 500 येणार तर 10,000 पण येणार, म्हणून त्यांनी 1 लाख असं केलं. तुम्ही किती रुपये गुंतवले याच्यामध्ये? मी ह्याच्यामध्ये आधी 10,000 रुपये गुंतवले आहे. नंतर हळूहळू करून आमच्या घरच्यांचे असे एकूण कमीत कमी 3 ते 4 लाख रुपये गुंतवले गेलेले आहेत. 3 फेब्रुवारी 2024ला टोरेस कंपनी मुंबईत दाखल झाली. पहिलं ऑफिस दादरमध्ये उघडलं. त्यानंतर ग्रँट रोड, मीरा रोड, सानपाडा आणि कल्याणमध्ये शाखा सुरू केल्या. कंपनीच्या वेबसाईटवर सर्वेश सुर्वे आणि विक्टोरिया कोवलेंको या 2 व्यक्तींची नावं आढळतात. कंपनीचा सीए अभिषेक गुप्तानं मात्र आपण स्वतः घोटाळा उघडकीस आणल्याचा दावा करत पोलीस सुरक्षेची मागणी केली आहे. पोलिसांनी सर्वेश अशोक सुर्वे, विक्टोरिया कोवलेंको, तोफिक रियाज कार्टर, तानिया कस्तोवा आणि व्हेंटेलिना कुमार यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. सध्या जी आम्ही फिर्याद दाखल केली आहे ती 13 कोटीच्या आसपासची होती आणि आजपर्यंत जे फॉर्म संध्याकाळपर्यंत आलेत ते साधारण अजून 5 कोटींचे रुपयांचे फॉर्म्स आलेले आहेत. जसं लोकांना कळेल तसे लोक त्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशन इथे जे सेल उघडण्यात आलेले तिथे येऊन ते फॉर्म भरतील, तर ती डेली फिगर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीच्या शहरात देखील लाखो लोक अशा भूलथापांना फसतायत. स्वतःचेच नाही तर नातलगांकडून देखील आणि प्रसंगी कर्ज काढून लोक पैसे गुंतवतात. हे देखील धक्कादायक वास्तव आहे. कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.